नमस्कार। आज आपण पाहणार आहोत गोव्याच्या सुंदर इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य अभेद आग्वाद किल्ला। हा आग्वाद किल्ला मुख्य 3 भागात विभागलेला आहे। त्यापैकी आपण लोअर आग्वाद व झेल आग्वाद किल्ल्याचा थोडक्यात इतिहास पाहूया। गोवा म्हटले की समुद्र किनारे, फेनी, पब, फिश, शॉपिंग, नाईट क्लब, नारळाची व सुपारीची दाट आणि उंच झाडे, सुंदर मनमोहक निसर्गाची उधळण, या पलीकडे हे गोवा पुरातन व प्राचीन इतिहासाचे साक्षीदार कित्येक सुंदर स्थापत्य कलेचा खजिना असलेले मंदिरे, चर्चे, दर्गा, त्याचप्रमाणे रक्तरंजित त्याग व बलिदानाची आठवण करून देणारे किल्ले देखील आहे। या किल्ल्यावर जाण्यासाठी पणजी, मापसापासून कलंगूट बीच पासून सरळ बस आपणास गोव्याच्या बारदेस तालुक्यातील केडोलियम गावापर्यंत जाते। येथून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर मांडवी नदीच्या मुखाशी शिक्वेरियम गावात हा किल्ला आहे। म्हणूनच याला शिक्वेरियम फोर्ट तसेच लोअर आग्वाद किल्ला देखील म्हणतात। लोअर आग्वाद किल्ला हा गोव्याच्या शिक्वेरियम बीच जवळ आहे। इसवी सन 1612 मध्ये पोर्तुगीजांनी संपूर्ण आग्वाद किल्ला बांधला। त्यावेळी डच आणि मराठ्याकडून होणाऱ्या हल्ल्यापासून गोव्याचे संरक्षण करणे हा या किल्ला उभारण्याचा मुख्य उद्देश होता। अरबी समुद्राच्या बाजूला मांडवी नदीच्या मुखाजवळील तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला एका टेकडीवर हा किल्ला असून तो 3 भागात विभागलेला आहे। समुद्रातील तटबंदीत सुंदर गोल बुरुज असून समुद्रातील शत्रूला रोखण्याचे हा बुरुज एका किल्ल्याप्रमाणे समुद्र शत्रूपासून संरक्षणाचे काम करत असे। गोल बुरुजावरून शत्रूवर तोफेचा मारा करण्यासाठी बुरुजाला मोठमोठ्या जंग्या आणि तोफ चढवण्यासाठी विस्तीर्ण फांद्या व फांदीवर येण्यासाठी दोन्ही बाजूंना सुंदर अशा पायऱ्या आहेत। सध्या या किल्ल्याचा बराच भाग टाटा ग्रुपच्या ताज फोर्ट आग्वाद रिसॉर्ट आणि स्पा या पंचतारकीय हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे। म्हणून बरेच ऐतिहासिक बांधकाम या हॉटेलच्या ताब्यात असल्याने ते सर्वसामान्य जनतेला पाहता येत नाही। गोल बुरुजाच्या पुढे आणखी 2 त्रिकोणी बुरुज बांधले आहेत। येथे देखील तोफांचा मारा करण्यासाठी जंग्याची सोय केलेली आहे। फोर्ट आग्वाद किल्ला हा एकच आहे, परंतु किल्ल्याचा आकार मोठा असल्याने त्याची नीट देखरेख ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी किल्ल्याच्या 3 भागात विभागणी केली होती। समुद्रकिनारी टेकडीवर असणारा मुख्य किल्ल्याचा भाग म्हणजे तो अप्पर फोर्ट आग्वाद आणि याच टेकडीच्या पायथ्याशी लागूनच एका बाजूला समुद्र तटात गेलेले बांधकाम म्हणजे तुरुंग किंवा झेल आग्वाद, तर लागूनच असलेल्या दुसऱ्या बाजूला पाण्यात गोल बुरुज व तटबंदी असलेला तो लोअर फोर्ट किंवा शिक्वेरियम फोर्ट। टेकडीवर असलेल्या मुख्य आग्वाद किल्ल्याचे बांधकाम पोर्तुगीज विजराई रुई लॉरिंको दे ताहोरा याच्या नेतृत्वाखाली 1612 मध्ये पूर्ण झाले व या किल्ल्याचे नाव रॉयल फोर्ट ठेवण्यात आले। परंतु किल्ल्याचे बांधकाम करत असताना येथे मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचा जिवंत झरा आढळून आला। हे पाणी भूमिगत टाकीत साठवले जाऊ लागले। हेच पाणी पोर्तुगीज आपल्या जहाजांना पुरत असे। नंतर मोठ्या प्रमाणात इतर जहाजे देखील पाणी भरण्यासाठी येथे थांबू लागली। पोर्तुगीज भाषेत आगो म्हणजेच पाणी आणि पाणी भरण्यासाठी असलेली जागा म्हणजेच आग्वाद, यावरूनच या किल्ल्याला आग्वाद फोर्ट म्हणून ओळखले जाऊ लागले। भारत देश इंग्रजांच्या कचाट्यातून 1947 ला मुक्त झाला, पण जुलमी, रानटी, अत्याचारी पोर्तुगीजांचे गोव्यातून पाय काही निघत नव्हते।
हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूचे धर्मांतर, हिंदू मूर्ती मंदिरे तोडून उद्ध्वस्त करणे या घटना दिवसेदिवस वाढतच चालल्याने या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्यातील जनता कंटाळली होती. त्यामुळे जहाल आणि मवाळ अशा दोन्ही मार्गाने गोवन जनतेने मुक्ती संग्रामाचा उठाव अधिक तीव्र केला. या मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून देखील क्रांतिकारांनी सहभाग घेतला होता. क्रांतिकारांची एक मोठी फौजच तयार झाली होती. डॉक्टर कुना, डॉक्टर लोहिया, सेनापती बापट, मधु लिमये, शिरुभायू लिमये, प्रभाकर शिनारी, बाळा मायारी, विश्वनाथ लवदे, एस.एम. जोशी, ग. गोरे, मोहन रानडे, जयवंतराव टिळक, सुधीर फडके, पीटर अल्वारिश, अल्फ्रेड अल्फोन्सो, हिरवे गुरुजी, शेषनाथ वाडेकर, कमला उपासनी, शांताराव, प्रभा साठे यासारखे क्रांतिकारक, त्याचप्रमाणे कित्येक ज्ञान अज्ञान शूरवीर क्रांतिकारी पुढे आले होते. या मुक्ती संग्रामात कित्येक क्रांतिकारांना पोर्तुगीजांनी अत्याचार करून त्यांना तुरुंगात डांबले होते, तर कित्येक क्रांतीवीर पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाले. सतत 14 वर्षे मुक्ती संग्रामाचा लढा चालूच होता. शेवटी असहाय्य होऊन भारत सरकारने ऑपरेशन विजय मोहीम राबवून अवघ्या 3 दिवसात म्हणजे 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त केला. जवळपास 450 वर्षानंतर जुलमी पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त झाला. याच मुक्ती संग्रामातील कित्येक शूरवीर क्रांतिकारांना या जेल किल्ल्यात कैद करून ठेवले होते. त्यांच्यावर अगणित छळ केले होते. त्यांचा हा किल्ला ज्वलन साक्षीदार आहे. याच ऐतिहासिक घटनेचे स्मरण, स्फूर्ती, प्रेरणाशक्तीचे सतत पिढ्यानपिढ्या लोकांना कळले पाहिजे म्हणून या ऐतिहासिक किल्ल्याला पुरातन संग्रहालयाचा दर्जा दिला आहे. 2011 पर्यंत झेल आग्वाद किल्ल्यात कैदी ठेवण्यासाठी वापर केला जात होता. म्हणूनच संपूर्ण या भागात सुरक्षेच्या कारणावर प्रतिबंध होता. तुरुंग असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव येथे कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. 2015 मध्ये कोळव्याला नवीन तुरुंग झाल्यामुळे सर्व कैद्यांना तिकडे स्थलांतरित केले. डिसेंबर 2021 ला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जेल आग्वाद किल्ल्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पोर्तुगीज काळात या ठिकाणी खलाशांसाठी खोल्या तसेच जहाजातून आलेल्या किंवा घेऊन जाण्यासाठी ठेवलेला माल ठेवला जात होता. नंतर पोर्तुगीजांनी याचे रूपांतर कारागृहात केले. क्रांतिकारांना तसेच शत्रूला व शत्रूच्या पकडलेल्या बोटी, सामान आणि माणसे येथे ठेवली जात होती. लाल जांभ्या दगडाच्या चिऱ्यांनी तटबंदी बुरुज समोर फेसाळणारा समुद्र, लाईनीत गाड्यावर ठेवलेल्या तोफा, सुंदर बांधलेल्या खोल्या, त्या खोल्यात असलेले ध्वनिमुद्रित व लेखित चित्र व चित्रपट स्वरूपात असलेले ऐतिहासिक माहिती, त्याचप्रमाणे परिसरात स्वतंत्र देवता, अशोक स्तंभ, उंच आसमानात फडकणारा तिरंगा आणि मुक्ती संग्रामातील वीरमरण आलेल्या वीराचा देह हातात घेऊन उभा असलेला दुसरा शूरवीर असे कित्येक शिल्प आपल्याला इतिहासात घेऊन जातात.
आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, धन्यवाद।